मित्रांनो, टेट 2025 अतिशय इम्पॉर्टंट अशी टेस्ट सिरीज सुरू करण्यात आलेली आहे IBPS पॅटर्न प्रमाणे। ही आहे सेकंड टेस्ट। 25 मार्क्सचे प्रश्न घेऊन ही टेस्ट सिरीज सुरू करण्यात आलेली आहे गणित आणि बुद्धिमत्तेसाठी। सर्वात सोपं स्पष्टीकरण देण्याचा मी प्रयत्न करणार आहोत आणि ही जी टेस्ट आहे तुम्हाला उपलब्ध आहे तुमच्या व्हॉट्सअपवर। ज्या विद्यार्थ्यांनी माझ्याकडे 200 गुणांच्या पेपरची टेस्ट सिरीज जॉईन केलेली असेल त्यांना ही सुद्धा चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज उपलब्ध होईल। आता व्हॉट्सअपवर या पद्धतीनं टेस्ट येईल। ही सेकंड टेस्ट आहे। याला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर एंटर युअर नेम, आपलं नाव आपण या ठिकाणी टाकूया। सावंत मी माझं नाव टाकलं, तुम्ही तुमचं नाव टाकायचं। या ठिकाणी पासवर्ड आहे, माझा व्हॉट्सअप नंबर येतो 7709119501। बघा आता ही लगेच ओपन होईल। स्टार्ट झाली। स्टार्ट या ठिकाणी ही स्टार्ट झालेली आहे। हे बघा सेम टू सेम आहे। IBPS पॅटर्न गणित व बुद्धिमत्ता 25 प्रश्न। ही मी प्रिंट काढलेलं आहे तुम्हाला समजून देण्यासाठी। या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला हा आहे आणि जे आन्सर आलं तेच आन्सर आपण या ठिकाणी टाकूया। बरोबर येते का बघूया। बघा पहिला प्रश्न आहे, तुम्ही ही टेस्ट आधी सॉल्व करा व्हॉट्सअपवर, देन मग माझंवालं सोल्युशन तुम्ही बघू शकता। अंडररूटमध्ये x भागिले 196। मित्रांनो हे कसं होते माहिती आहे का, अंडररूटमध्ये x भागिले अंडररूटमध्ये 196 असं सेपरेटली आपण लिहू शकतो। बरोबर 72 भागिले किती 56। आता या ठिकाणी बघा, हा अंडररूटमध्ये x म्हणजे व्हॉट म्हणजे x आपण जशी ते ठेवायचं। याला आपण कट केल्यानंतर इथे किती येतो, इथे येते 14, कारण की आपल्याला माहित आहे की अंडररूटमध्ये 196 म्हणजे 14 होते। आता हे जे भागिले 14 आहे हे इथून कट करून इकडे गुणिले होते 14। आता एवढं जर तुम्ही सॉल्व केलं ना लगेच तुमचं आन्सर आलं। 14 1 14, 14 चूक 56, 4 1 4, 4 1 4, उरले 3 झाले 32, 4 8 32। या ठिकाणी अंडररूटमध्ये x बरोबर 18 आले। अंडररूटमध्ये x हा जो स्क्वेअर रूटचं चिन्ह जे आहे ते कट केल्यानंतर इकडे स्क्वेअर होते। 18चा वर्ग तुमच्या पाठच आहे, ते म्हणजे किती 324। प्रॉपर आन्सर आला आपल्याला थर्ड 324। यस, पहिला प्रश्न आपण योग्यरित्या बरोबर आणला। नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊ सेकंड क्वेश्चन। हा सेकंड क्वेश्चन बघा, अंडररूटमध्ये 12.25 आहे गुणिले 18 वजा 625। आता याला आपण कट करू आणि त्याचं स्क्वेअर रूट काढू। मित्रांनो याला जर आपण 1225 असं समजलं तर ह्या 25 साठी आपण 5 घ्यायचा आणि हे 12 कसे तयार झाले तर दोन क्रमांकात संख्या अंकांचा गुणाकार म्हणजे 3 गुणिले 4 म्हणजे 3 चूक 12 होते की नाही, तर हा 3 याला अटॅच करायचा म्हणजे 35चा वर्ग येतो 1225। मात्र 2 अंकानंतर पॉईंट आहे म्हणून इथं एका अंकानंतर पॉईंट द्यायचा म्हणजे 3.5 आले। हे 3.5 गुणिले 18, इथे 18 दिलेला आहे म्हणून आपल्याला हे सलगतीने करावंच लागेल। 18 पंचे किती 90, 9 आले हातचे, 18 3 54 होतात बरोबर ना। 3 8 24 2 54 म्हणजेच 18 पंचे 90, 90 म्हणजेच 9, इथं 9 मी लिहून घेतो आणि 18 3 54, 54 म्हणजेच या ठिकाणी 63 येतात। सो 63 अशी लिहून घेतली। एका अंकानंतर पॉईंट आहे इथं म्हणून इथं पॉईंट दिला म्हणजे 63 आले। एवढ्याच येते 63, पद्धतशीर लक्षात घ्या। आता 63 मायनस हे जे 625 आहे की नाही, वर्गमुळात 625 म्हणजे सर्वांनाच माहिती आहे की 25 येतात। यस, 25चा वर्ग 625 होतो। आता याला आपण जर कॅल्क्युलेशन करून घेतलं तर 3तून 5 जात नाही, 13तून 5 गेले 8 राहिले, 8 5 13, हाचा 1 या ठिकाणी तर 3 38 आले। 38 बरोबर हा 6चा स्क्वेअर किती 36 प्लस अंडररूटमध्ये x। हा जो प्लस 36 आहे इकडे मायनस 36 होणार, काय होणार आहे मायनस 36 होणार। आता मायनस 36 म्हटलं की 38 मधून 36 गेले तर उरले किती 2। आता 2 बरोबर अंडररूटमध्ये x, हे कट केल्यानंतर याचा स्क्वेअर होतो, स्क्वेअर जर केला तिथे 4 येते म्हणजे प्रॉपर आन्सर येते आपल्याला 4, 2चा वर्ग। म्हणून थर्ड ऑप्शन या ठिकाणी राईट येते, सेकंडचं थर्ड येते। चला आपण पहिल्याचं आन्सर काय आलं होतं इथे बघा, पहिल्याचं आन्सर किती आलं 3, या ठिकाणी 3 मी टाकतो बघा 3। नेक्स्ट या ठिकाणी काय आलं 2चा स्क्वेअर। नेक्स्ट आपण थर्ड क्वेश्चन आपण घेऊ। अंडररूटमध्ये x बरोबर 1872 भागिले 12, 12चा पाडा म्हणूया। 12 1 12, 12 1 12, उरले किती 6, 12 पंचे किती 60, उरले किती 7, 12 सकम 72, 156 झाले। 156 भागिले 6.5। मित्रांनो या ठिकाणी अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आलेलो। आता याला कशा पद्धतीने सॉल्व करायचं ते तुम्ही लक्षात घ्या। बघा बघा या ठिकाणी पद्धतशीर हा पॉईंट इथे दिला म्हणजेच हा पॉईंट इथे टाकला तर हे झाले
65. हा जर पॉईंट एका अंकानं तरी इकडे नेला तर वर शून्य टाका लागते, म्हणजेच 1560 झाले. आता याला आपण कट करून टाकू. अंडररूटमध्ये एक्स बरोबर 1560 भागिले 65. भाग कितीने देणार? तर आपल्याला कितीने भाग देता येतो? 13ने भाग दिला. 13 पंचे 65, 13 एका 13, उरले किती? 2 आणि 13 दोन्ही 26 आणि इथं 0. आता 5 दोन्ही 10 आणि 5 21, म्हणजे अंडररूटमध्ये एक्स बरोबर किती आले? 24 आले. याचा स्क्वेअर जर केला 24चा स्क्वेअर होणार ना. आता 24चा स्क्वेअर किती येते? पाठच पाहिजे. किती येतो? तर 576 येतो. म्हणून प्रॉपर आन्सर आला आपल्याला 576. सेकंड ऑप्शन या ठिकाणी आपल्याला राईट आहे. चला पुढे जाऊ. चौथा प्रश्न या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करायचा. आता इथं घनमुळातली संख्या देण्यात आलेली आहे आणि हे तर खूपच इझी आहे. माझ्या मते तरी घनमूळ काढणे हे गणितीय जगतामधली सर्वात सोपी गोष्ट. लक्षात घ्या, तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल परंतु ते खरं आहे. कसं काढायचं? हा जो 4 आहे ना, या ठिकाणी एकक स्थानी जर समजा 2 असेल तर 8 घ्यायचा आणि 8 असेल तर 2 घ्यायचा, 3 असेल तर 7 घ्यायचा आणि 7 असेल तर 3 घ्यायचा. पण हे जर नसेल तर जो आहे तोच घ्यायचा. म्हणजे 4 आहे तर आता 4च घ्यायचा. झालं. 3 अंक कट करून टाकायचे. ही जे 13 उरलेली आहे 13च्या आधीची घनसंख्या, 13च्या आधीची घनसंख्या किती? 2चा घन 8 येतो आणि 3चा घन 27 येते. मग हे नंतरची झाली, याचा काही विचार नाही करू, हे 8चा विचार करू. 8 म्हणजे हे 2, म्हणून इथं 2 लावायचे. तुम्ही सांगतो तुम्हाला 24 गुणिले 24 करा, बरोबर 13,824 येते. आले की नाही? गुणिले इथे काय आला? एक्स बरोबर या ठिकाणी 864. आता बघा, हा इकडचा इकडे भागाकार होईल, भागिले 24. कितीने भाग देऊ शकता? आपण आपल्या सोयीनं भाग द्यायचा असतो. या ठिकाणी नाहीच जर समजा डायरेक्टली 24चा पाढा आला तर आपण 4ने भाग देऊया, है की नाही? 4 सकम किती? 24. 4 दोन्ही 8, 4 एक 4 आणि 4 सकम किती? 24. आता 6 एक 6, 6 3 किती? 18, उरले 3, 6 36. म्हणजेच अंडररूटमध्ये एक्स बरोबर 36. आता अंडररूटमध्ये एक्स हा जर स्क्वेअर रूट काढला त्याचाच होते स्क्वेअर, म्हणजे 36चा वर्ग माहीत पाहिजे. आता तुम्हाला 36चा वर्ग काढण्यासाठी असं करायचं असते. 3चा वर्ग 9, 6चा वर्ग 36, या ठिकाणी 6ची दुप्पट 12, 12 3 किती? 36. हे 36 बरोबर इथं टाकले की प्लस केला. 6 9 9 3 किती? 12, 1296. आपल्याला 1000 प्रश्न बॉडमास म्हणजे पदावलीची पूर्ण करायचे. आणि आता तर मी कॉन्सेप्ट वाईज घेऊन आलेला. आजच्या आपल्या कॉन्सेप्टमध्ये कोणते प्रश्न आपण सॉल्व्ह करत आहोत? अंडररूटमध्ये एक्स, अंडररूटमध्ये एक्स. म्हणजे हे या तुमच्याला 4 टेस्ट होईल, त्यापैकी ही दुसरी टेस्ट आहे अंडररूटमध्ये एक्स काढण्याची. म्हणजेच हे प्रश्न तुम्हाला 100 मी तुम्हाला देणार आहोत. झालं. 1296 आहे. 1296 सेकंड ऑप्शनमध्ये, म्हणजे 4चा 2 आपल्याला आन्सर आलेला आहे. काय आलेला आहे? 4चा 2 आन्सर. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, 3चं काय आन्सर आलं होतं? 576. 4चं आलं 1296. चला 5वा प्रश्न आपण सॉल्व्ह करू. इजी आहे रे. आता बघा, 841 म्हणजे किती होते? 841 पाठच पाहिजे मित्र. 29 होते. किती होते? 29 पाठच पाहिजे. कसे होते बरं? असं जर कोणी विचारलं की कसं होते, तर आपण काय म्हणायचं? ह्या एक्ससाठी 1 किंवा 9 लिहायचं, 2 अंक कट करून टाकायचे. मग हे जे 8 आहे कोणत्या तरी 2 वर्गसंख्येच्या मध्ये बसवायचे. म्हणजेच 2चा वर्ग 4 आणि 3चा वर्ग किती? 9. हे 2 इथेही लावायचे आणि हे 2 इथे लावायचे. 21 नाही ते 29 येते. पण 8 पासून 9 जवळचे आहे म्हणून आपण 29 फायनल मानायचे, म्हणून 29 येते. 841 म्हणजे 29. झालं क्लिअर? ओके सर, क्लिअर झालं. आता अधिक 1296 तसंच काढायचं. 6 आहे की नाही? 6 साठी 4 किंवा 6 घ्यायचे, 2 अंक कट करून टाकायचे. हे 12 म्हणजेच काय येतं? 3चा वर्ग 9 आणि 4चा वर्ग 16. म्हणजे हे 3 इथं लावले आणि हेच 3 इथं लावले, 34 नाही तर 36 येते. आता याला बी केअरफुल राहायचा. हा एकमेव असा आहे की 34 येते की 36 येते, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता याला काय करूया आपण? 34 नाही तर 36, तर याचा स्क्वेअर काढून याचा स्क्वेअर इथं काढून घेऊ. बघा आता 3 3 किती? 9, 4 4 किती? 16, 4 2 8, 8 3 किती? 24. ओके, म्हणजे 6 5 9 2 किती? 11. 34चा वर्ग आला 1156. एकमेव असं घनमूळ आहे हे आपलं, वर्गमूळ आहे
की तिथे काय करावं लागते आपल्याला, की या ठिकाणी बघा 9 आणि 3 12 होते आणि 12 आणि 4 16 होते, म्हणजे लॉंग कट घ्यावं लागते 36. आता 36चं बघा ना मी करून दाखवतो. 1296 होते. 36चा वर्ग पाठच करा तुम्ही. इथे काय याला 9 6 6 किती 36, 6 2 12, 12 3 किती 36. ओके, तर या ठिकाणी असे 36 टाकले तर 6 9 12 1296 आले. म्हणजे या ठिकाणी आपण 36 घेणार आहोत. 36 29 अधिक 36. आता वचा 1024 साठी सुद्धा आपण सेम टू सेम करायचं. 4 साठी काय लिहिणार तुम्ही, 4 साठी 2 किंवा 8, 2 अंक कट करायचे. इथे 3चा वर्ग 9 आणि 4चा वर्ग 16. आता हे 3 इथे लावले आणि हेच 3 इथे लावले. 9 पासून 10 अगदीच जवळ आहे म्हणून 32 घेतले. या ठिकाणी आपण 32 लिहिले. हे आपल्याला सॉल्व करावं लागेल आणि इथे तुम्ही सॉल्व करू शकता. कसा करणार तुम्ही सॉल्व, आता बघा वेट, दुसरा थोडासा पेन घेतोय. 29 आपण या स्टेप्सवर आलो. 29 अधिक 36 वजा 32 बरोबर अंडररूटमध्ये एक्स. इथे बेरीज करू. 9 6 किती 15, हातचा वाला 1, 4 आणि 2 किती 6, वजा 32 बरोबर अंडररूटमध्ये एक्स. 5तून 2 गेले 3 राहिले, इथं आले 3 अंडररूटमध्ये एक्स. आता अंडररूट काढलं तर याचा वाला तो स्क्वेअर, 33चा स्क्वेअर. 33चा स्क्वेअर किती येते ते लक्षात घ्या. 33चा स्क्वेअर काढत असताना हे 33 असे लिहिले. आता स्क्वेअर काढून दाखवतो. 3चा स्क्वेअर किती 9, ह्या 3चा स्क्वेअर किती 9, 3 2 किती 6 आणि 6 3 किती 18. इथे असा क्रॉस दिला 9 8 आणि इथं 10, 1089 येते. सो 1089 5चं 2 आन्सर येते बघा या ठिकाणी. हा 9 होता इथे या ठिकाणी. सो सेकंड ऑप्शन या ठिकाणी राईट येतो. पद्धतशीर तुम्ही करायचे आहे. 5 प्रश्न आपल्याला योग्यरित्या सॉल्व झालेले आहे. येस, 5चं काय झालं 1089. 1089 आपण सेकंड आन्सर मारलं. नेक्स्ट क्वेश्चन, 6वा प्रश्न आपण घेऊ. 6वा प्रश्न या ठिकाणी 18750 भागिले अंडररूटमध्ये एक्स बरोबर 36 गुणले जे काय असेल ते आपण काय करणार, याचा गुणाकार करणार. 11 सकम 66, 11 सकम किती 66, 6 आले आजचे 11 3 33, 33 आणि 6 होते 39, प्लस 6 9 54, 5 आले आजचे 6 5 30, 6 5 30 आणि 5 35. आता या ठिकाणी 6 4 किती 10, हातचा वाला 1, 9 6 15, हातचा वाला 1, 3 3 6 किती 7, 750. 18750 भागिले अंडररूटमध्ये एक्स बरोबर एवढं. या ठिकाणी बेसिक आहे. कोणतं बेसिक आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहिती पाहिजे आणि मी नेहमीच सांगत असतो की बरोबरच्या चिन्हाच्या आधी इथे कोणतीही संख्या राहू द्या, इथं जर भागीला चिन्ह असेल तर ही रिप्लेस करू शकतो आपण असं. म्हणजेच अंडररूटमध्ये एक्स बाहेर आणि 18750 भागिले हे 750 आपण डायरेक्टली करू शकतो. एवढ्याचा भाग द्या, त्याचा स्क्वेअर काढा, तुमचा आन्सर तयार. 0 0 कॅन्सल. 5चा जर भाग दिला तर 5 1 5, उरले 2, 5 5 25, 5 3 किती 15, उरले 3, 5 7 35, उरले 2, 5 5 25 झाला. आता 15 1 15, 15 2 30 आणि 15 5 75, म्हणजे इथं आले 25. किती आले 25. पद्धतशीर लक्षात घ्या 25 आलेले आहे. सो या ठिकाणी 6चे एक काय आन्सर येतं पद्धतशीर. 18750 भागिले, ठीक आहे 1 मिनिट करूया आपण. 11 सकम 66 जे काही 750 आलेले होते, 750चा भाग पुन्हा देऊन बघू. 25 आले. आता 25चा वर्ग येतो म्हणजे फर्स्ट नंबरचा आन्सर येते. पुन्हा एकदा बघूया. 18750 इथं 11 सकम 66, 6 11 3 33 आणि 6 39 बरोबर आहे. 6 9 54, 5 6 5 30 आणि 5 35 बरोबर आहे. 5 आणि 6 सॉरी 4 आणि 6 10, हातचावाला 1, 10 आणि 5 15, हातचावाला 1, 3 750 बरोबर आहे. 18750 भागिले 750, 0 0 कॅन्सल बरोबर की नाही. 15ने जर भाग दिला, समजा 5ने भाग दिला, 5 1 5, उरले 2, 5 5 25, 5 3 15, उरले 3, 5 7 35, उरले 2, 5 5 25. आता 15 1 15, 15 2 किती 30, उरले किती 7, झाले 75, 15 5 75 म्हणजे 25च आले. ठीक आहे ना. आता या ठिकाणी आले 25, म्हणजेच आपल्याला आन्सर प्रॉपर आहे आन्सर आलं. यावेळेस असं का वाटते की आपल्याला कोणतं तरी भलतंच आन्सर आलेलं असेल, परंतु ते आपल्याला आन्सर राईटच निघालेलं आहे. इथं जर कट केला तर इथं स्क्वेअर येते, म्हणजे 25चा वर्ग हे राईट आन्सर आहे. काय आन्सर आहे 25चा वर्ग हे राईट आन्सर आहे. 6च एक हे राईट आन्सर आलेलं आहे.
6चं 1 म्हणजेच 25चा वर्ग राईट आन्सर आला. चला 7वा प्रश्न आपण घेऊया. येस, बी केअरफुल, तुम्ही सॉल्व करा रे बा. ही टेस्ट सिरीज आहे आणि यातलेच प्रश्न येतात. तुम्ही जेवढी जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा ना तेवढे कामाचं आहे. तुम्ही प्रॅक्टिस करा, तुमचा पेपर कवर होईल. तुमचा पेपर कवर जर झाला तर तुमची वाली टेट गुणानुक्रमे तुम्ही पास व्हाल 150पेक्षा जास्त डायरेक्ट. आता 961चं स्क्वेअर रूट 31 आहे. 31 प्लस 1369 आपण काढूया. या ठिकाणी बघा 9 म्हणजेच किती, 3 किंवा 7 आपण लिहित असतो. आता असं चाललो आपण. 9 म्हणजे 3 किंवा 7, हे 2 अंक कट केल्यानंतर हे 12 कोणत्या 2 वर्गसंख्येच्या मध्ये बसते हे आपल्याला या ठिकाणी क्लिअर करावं लागेल. तर ते येतं 3चा वर्ग 9 आणि 4चा वर्ग 16. 3चा वर्ग 9 आणि 4चा वर्ग 16च्या मध्ये बरोबर 9 आणि 16च्या मध्ये 13 बसते, म्हणून हा 3 इथं टाकला, हा 3 इथं टाकला. आता जवळ कोणता आहे, 13 पासून 16, 13 आणि 3 16, आणि इथं हा जास्तीची गॅप आहे, 9 आणि 4 13 होतात ना, आणि इथं हे जवळ आहे म्हणून 37 आन्सर येते. 1369चं स्क्वेअर रूट येते 37 आणि 961चं स्क्वेअर रूट येते 31. आता वजा इथे 31 आले, इथं 37 आले. आता थर्ड याच्यामध्ये आपण जाऊया. या ठिकाणी आहे 1444. 4 जर असेल ना मित्रा तर 2 किंवा 8 आपण घेतो. 2 अंक आपण कट करतो. इथे सुद्धा सेम तसंच. काय घेणार आपण, 3चा वर्ग 9 आणि 4चा वर्ग 16. हे 3 इथे लावणार आणि हेच 3 इथे लावणार. 32 नाही तर 38 आहे. पण या ठिकाणी 14 आणि 2 16 होते आणि 9 आणि 5 14 होते, म्हणून शॉर्टकट हा आहे म्हणून 38 घेतले. इथे आले 38 बरोबर. हे 361 म्हणजे 19 होते अधिक अंडररूटमध्ये x. आता आपण या स्टेप्सवर आलो की 31 हे 31 याचे 31 प्लस 1369चा स्क्वेअर रूट आला 37 मायनस हे आले 38 बरोबर 19 प्लस अंडररूटमध्ये x. आता बघा पद्धतशीर, 31 प्लस 37 म्हणजे हे झाले 68. किती झाले 68 मायनस 38 म्हणजे हे झाले 30 बरोबर 19 अधिक अंडररूटमध्ये x. आता हे जे 19 आहे इकडे मायनस होणार, म्हणजे आपण फायनली कुठे आलो की 30 वजा 19 बरोबर अंडररूटमध्ये x. याचा जर वजाबाकी केली तर 11 येते. किती येते 11. बघा ना 30 11 बरोबर अंडररूटमध्ये x. हे जर केलं तर 11चा स्क्वेअर, आणि 11चा स्क्वेअर म्हणजे 121, म्हणजे प्रॉपर आन्सर आला आपल्याला 4. काय आला आपलं प्रॉपर आन्सर 4, 121 झालं. या पद्धतीने करावं लागेल तुम्हाला. जर तुम्हाला स्क्वेअर रूट आला नाही ना तर मग तर काही खरंच नाही तुमचं. आला स्क्वेअर रूट कसं काढायचं ते तुम्हाला मी योग्यरित्या सांगतो मित्रांनो, त्याचा तुम्ही फायदा घ्या. ठीक आहे, चलो अशा पद्धतीने तुम्हाला ते काढत राहावं लागेल. चला नेक्स्ट आपण घेऊया. आता या ठिकाणी 8वा प्रश्न बघा. 8व्या प्रश्नामध्ये काय आहे. येस, या ठिकाणी बघा 72.9 हे तर आपल्याला घ्यायचं लागेल, भागिले 81 असे 81 घेतले आपण, गुणिले हे किती होय अंडररूटमध्ये 100 म्हणजे 10 झालं. आता तुम्हाला इकडची बाजू नंतर इकडची बाजू आपण घेऊ. या ठिकाणी काय दिसून येते बरं, याचा जर गुणाकार केला 72.9 गुणिले 10 जर केले तर हा 0 कट केला तर हा पॉईंट चालला जात असतो, म्हणजे 729 भागिले 81 असं राहते. आता कितीचा भाग द्या ना तुम्ही, कितीचा भाग द्या, 9चा भाग जातो माझ्यामध्ये. बघा 9 ने भाग दिला तरी चालते. 9 9 81, 9 8 72, 9 1 9, 9 1 9, 9 9 81 म्हणजे 9 आले. इकडचे फक्त 9 आले, लिहून घेऊ आपण 9 बरोबर. चला सेकंड स्टेपमध्ये आपण गेलो आणि तिथे सुद्धा योग्यरित्या आपण आन्सर आणूया. 9 बरोबर. आता हे जे एवढं आहे की नाही, व्हॉटच्या डोक्यावर हाफ जर असेल 1/2 तर याचावाला कन्वर्ट होते असं होत असते, म्हणजे हा व्हॉटचं चिन्ह भागिले हे 324 म्हणजे किती 18 प्लस. आता इथे लक्षात घ्या हा घनमूळ आहे, 64चं घनमूळ येते 8 नाही येत. काय नाही येत 8 नाही येत तर 4 येते. 4 गुणिले 4 गुणिले 4 × 16 16 × 64 इथं बी केअरफुल राहावं लागते 4. लक्षात आलं. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल, पद्धतशीर हे खूप महत्त्वाचं आहे रे भाऊ. इकडे बरोबर काढला आपण.
72.9 गुणिले 10 जर म्हटलं तर ते बरोबर आले म्हणजे 729 भागिले 81 म्हणजे या ठिकाणी आले 9. 9 बरोबर आपण हे सगळं केलेलं आहे. आता हा जो प्लस आहे याला तर आपण असा ठेवणार, कारण की याला आपल्याला याच्यासोबत ठेवावं लागते. हा जो प्लस आहे इकडे मायनस होणार. तर 9 वजा 4 म्हणजे हे आले 5. आता लक्षात घ्या 5 बरोबर काय ते, 5 बरोबर अंडररूटमध्ये x भागिले 18. आता आपण आपल्या सोयीसाठी याला असं करू, अंडररूटमध्ये x भागिले 18 बरोबर किती 5. आता देअरफॉर इथे पद्धतशीर घ्या लक्षात की हा जो भागिले आहे भागिले 18 इकडे होते गुणिले 18 कट झाल्यानंतर 18 पंचे किती होते 90. म्हणजे फायनल स्टेपमध्ये आपण अंडररूटमध्ये x बरोबर 90 आलो. याचं जर कट केला तिथं स्क्वेअर होते. 90चा स्क्वेअर म्हणजेच 8100 होते. 9चा स्क्वेअर 81, एका शून्याचे 2 शून्य म्हणजे 8100 ॲन्सर येते. सो या ठिकाणी आपण 8100 ॲन्सर आणलेला आहे. फर्स्ट ऑप्शन आपल्याला राईट आलं मित्र. येस. 9वा प्रश्न या ठिकाणी आपण सॉल्व करत आहोत. 9वा प्रश्न बघा, हा आहे 9वा प्रश्न. इट्स व्हेरी इझी. आता हा 42% या ठिकाणी बघा 42% म्हणजेच या ठिकाणी 100 गुणिले 650 प्लस 243 मायनस अंडररूटमध्ये x बरोबर 2 गुणिले 4चा घन 4. 4 चूक 16, 16 चूक 64 गुणिले 4 4 4 4 केलं तरी चालते. 4चा चौथा घात मग 4 चूक 16, 16 चूक 64, 64 गुणिले 4, 4 चूक 16, 4 सकम 24 ने 25, 256 येते. काय ते 256 झाले. म्हणजे याला आपण कट केला तर 256 डायरेक्ट लिहू शकतो. आता हा शून्य कट झाला तर हा शून्य कट झाला. लक्षात घ्या, हा शून्य कट झाला तर इथे आपण पॉईंट देतो. म्हणजे 4.2 गुणिले 65 प्लस, आता याचा गुणाकार करून घेऊ ना आपण. 5 2 किती 10, हात चालला 1, 5 चूक 20 आणि 1 21, 210 झाले. क्रॉस साइन 2 किती 12, हात चालला 1, 6 चूक 24 ने किती 25 झालं. 0 3 7 2 मागून एका अंकानंतर पॉईंट आहे म्हणून इथं पॉईंट दिला म्हणजे 273 आले. एवढ्या ह्याचं आलं काय आलं 273 येते. 273 अधिक 243, 273 इथं आपण असं सॉल्व करू, अधिक 243 वजा अंडररूटमध्ये x बरोबर 256 गुणिले 2 करून घेऊ ना आपण. बेसकम 12, हा चालला 1, बेपंचे 10 ने किती 11, 1 बेदोन 4 ने किती 5, 5 से 12 येते. आता याचं कॅल्क्युलेशन इथं करून घेऊ. 3 आणि 3 किती 6, 7 आणि 4 किती 11, हा चला 1, 2 आणि 2 4 ने किती 5, 5 से 16 वजा असा आणि 5 से 12. मित्रांनो अतिशय खतरनाक प्रश्न आहे. खतरनाक काय खतरनाकच आहे. कसं की तुम्हाला बेसिक मी नेहमी सांगतो. कोणतं बेसिक आहे बरं, की या स्टेप्सवर आल्यानंतर तुम्ही कसं सॉल्व करणार की हा जो 512 इथं टाकायचा आणि हे इकडे आणायचे. म्हणजे आपण ही स्टेप्स यूज करू शकतो. वरच्या साईडला लिहितो मी 516 वजा 512 बरोबर अंडररूटमध्ये x. आता या ठिकाणी किती येतं 4, 4 बरोबर अंडररूटमध्ये x. याला कट केला त्याचा स्क्वेअर होते म्हणजे आन्सर येते 16. 16 आन्सर आला. सेकंड ऑप्शन या ठिकाणी राईट आहे. येस, सेकंड ऑप्शन या ठिकाणी राईट आहे. आपण किती प्रॉब्लेम सॉल्व केले होते तर 5 आपण घेतले. 6वा जो आहे तर तो 6वा बघा या ठिकाणी पद्धतशीर बघा. येस, 6व्याचा आन्सर किती आला तर 25चा स्क्वेअर. हे आपण 25चा स्क्वेअर टाकला. त्यानंतर या ठिकाणी 121, त्याच्यानंतर आलेला आहे 8100. अशाच पद्धतीने तुम्ही पण सॉल्व करत चाला, कारण की टेस्ट ही तुम्हाला ऑनलाईनला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. चला, आणि 9व्याचं सुद्धा आन्सर आलं 16. 16 9व्याचा आन्सर काय आला तर 16 आन्सर आला. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊ. 10वा प्रश्न बघा. 10व्या प्रश्नामध्ये 612 भागिले 27 गुणिले 2 अगदी इझी आहे मित्र आहे. याचं कॅल्क्युलेशन इच्छा इथं जर केलं तर कितीचा भाग जाईल. मला या ठिकाणी 9च्या कसोटीने भाग जाताना दिसतो. 9 3 27, 9 सकम 54 होते, 9 7 63 जास्त होते. 9 म्हणजे 8 येते या ठिकाणी. 9 सकम 54 जर म्हटलं तर 8 उरतात आणि 9 9 81. आता 3 1 3,
3 दोन्ही 6 आणि 3 3 9 23 येते याचवाला. 23 गुणिले 2, 23 दोन्ही किती 46 वजा 37 वजा 37 इथं असं. आता 6तून 7 गेले 9 राहिले, हातचवाला 1 इथं 9 राहतात फक्त. 9 बरोबर अंडररूटमध्ये एक्स. आता 9 म्हणजेच याचा स्क्वेअर म्हणजे 81 आन्सर येते या ठिकाणी. थर्ड ऑप्शन या ठिकाणी राईट येते. बघा किती स्पीडने आन्सर आलं त्याचवाला. 81 किती आलेलं आहे, 10चं किती आलेलं आहे तर 81 आन्सर आलेलं आहे. चला 11वा प्रश्न सॉल्व करून घेऊ. येस, तुम्ही स्पीडनं सॉल्व करायचे आहे, मला समजून सांगा लागतं म्हणून त्याला थोडासा वेळ लागेल. ओके, बघा लक्षात घ्या. ओके, या ठिकाणी बघा, याला या ठिकाणी अटॅच ठेवू, एवढ्याच आपण सॉल्व करून घेऊ. 24 भागिले 100 म्हणजे कोणत्या संख्येला टक्के चिन्ह लागलं तर आपण भागिले 100 म्हणत असतो. ठीक आहे, तर गुणिले 1650. शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल. आता भाग देऊया आपण. 5 दोन्ही किती 10, 5 3 15 उरला 1, 5 3 15 33 आले. बे 1 बे आणि 13 दोन्ही 24 इथं 13 येतात. म्हणजे 13 गुणिले 33, 13 39, 13 39 म्हणजे 3, 13 पुन्हा 39, 39 आणि 3 म्हणजेच 42, 39 40 41 42 म्हणजे 429 आले. एवढ्याच आलं 429. येस, चला आता काय करूया, तर हे गुणिले 12 आहे वजा 429 अधिक 19. इथं थोडंसं लिहून घेऊ असं, कारण की हा एवढा भाग या ठिकाणी लिहावा लागेल. गुणिले 12 वजा 429 अधिक 19 बरोबर याचा गुणाकार करून घेऊ. 13×52, 13चा गुणाकार जर केला तर 13×52 5 आले आजचे, 13 39, 39 आणि 5 तर 44 म्हणजे 442 आले. आता काय करायचं बघा, तुम्हाला सांगतो की याला असंच ठेवू आणि हे जे एवढा भाग आहे इकडे जाऊ देऊ तिकडे. हां, म्हणजे अंडररूटमध्ये एक्स गुणिले 12 बरोबर हा 442 जो आहे त्याला आधी हा वजा करू, प्लस 19चा इकडे काय होणार आहे वजा 19 आणि हा वजा जो आहे तो प्लस करू, प्लस 429 करता येईल ना आपल्याला. आता कशा पद्धतीने होणार ते, तर एवढा याचं कॅल्क्युलेशन करून घेऊ. 442 वजा 19, 12तून 9 गेले 3 राहिले, हात चला 1, 4तून 2 गेले 2 राहिले आणि या ठिकाणी 4 म्हणजे 429 आले. 429 प्लस 423 प्लस 429 या ठिकाणी बघा 12तून 9 गेले 3 राहिले. ओके, हा चला 1 म्हणजे बरोबर आहे. आता याची जर बेरीज केली तर ते येतं, इथे येतं 2 9 3 12, हा चला 1, या ठिकाणी येतं 5 आणि या ठिकाणी ते 8, 852. फायनली स्टेप्समध्ये कोणते आलो आपण की अंडररूटमध्ये एक्स गुणिले 12 बरोबर 852. आता हे जे गुणिले आहे इथं भागिले करावं लागेल आणि भागिले केल्यानंतरच आपल्याला प्रॉपर आन्सर येणार. 12 1 12, 12 7 84 होते, उरतात 1 होते 12, 12 1 12 म्हणजे 71 आले. फायनल आपण असं आलो की अंडररूटमध्ये एक्स बरोबर 72. इथं जर कट केलं त्याचं आलं ते स्क्वेअर. 72चा स्क्वेअर म्हणजे आन्सर. 72चा स्क्वेअर म्हणजेच काय तर आन्सर येतं मित्रा. काढूया ना आपण 72चा स्क्वेअर. हे बघा 7चा स्क्वेअर किती 49, 2चा स्क्वेअर किती 4, 0 4 लिहायचे हा केव्हा. याचा 2चे दुप्पट किती 4, 7 किती 28, इथं असा क्रॉस देऊन 28 टाकले की बेरीज केली 4 8 9 2 11, चला 51 84 येते. 51 84 येस, कुठेच ऑप्शन नाही. काहीतरी घोड आहे. काय आहे, काहीतरी घोड आहे. 50 41 येऊन राहिले ते थोडं 7 7 49 0 4 नंतरच्या 7 4 7 7 28 72 झालं ना. सॉरी यार, इथे 71 आले ना, आपण 72 घेतले. या ठिकाणी 51 84 येत नाही, थोडंसं आपल्याला त्याला वेगळ्या पद्धतीने घ्यावं लागेल. 71चा स्क्वेअर काढायचा आहे आपल्याला आता या ठिकाणी. किती तर 71 आलं, हे इथं असं आलं 71चा स्क्वेअर. इच्छा इथं करून घेऊ का थोडंसं, यालाच आपण बरोबर करून घेऊ बाकीचं इकडे तिकडे टाकल्यापेक्षा. इथं 1 म्हणजे 0 1, 1ची दुप्पट 2 होते, 7 2 14 येते या ठिकाणी.
14 केल्यानंतर इथे 1 येतो, इथं 4 येतो आणि इथं 0 आणि इथं 5. 5041 येते. सो सेकंड ऑप्शन या ठिकाणी राईट येते. चला 11 प्रश्न तर आपल्याला योग्यरित्या सॉल्व्ह केले आपण. आता 12वा प्रश्न. येस, या ठिकाणी गुणाकार आपल्याला करावा लागेल. त्याच्यानंतर 11चा स्क्वेअर त्याच्यामध्ये ॲड करावा लागेल आणि 19चा स्क्वेअर आपण काढून घेऊ. 12 पंचे किती? 60. 6 आले आजचे. 12 दुनी 24. 24 आणि 6 होते 30. 3 आले आजचे. 12 दुनी 24. 24 आणि 3 27. मग मागून एका अंकानंतर पॉईंट आहे म्हणून इथं, म्हणजे इथं आले 270. 270 अधिक 11चा स्क्वेअर 121 वजा अंडररूटमध्ये x बरोबर 19चा स्क्वेअर किती होते? तर 361 होते. याची बेरीज केली तर या ठिकाणी 1, इथं 9 आणि इथं 3. 391 वजा अंडररूटमध्ये x बरोबर 361. या ठिकाणी बेसिक आहे कोणतं की 361 इथे टाकायचे आणि हे बाहेर काढायचे. आता या ठिकाणी 391 वजा 361 बरोबर अंडररूटमध्ये x. इथं किती येतं? इथं 0, इथं आले 3 आणि इथं आले 0, म्हणजे 391 मधून 361 गेले तर 30 आले बरोबर अंडररूटमध्ये x. हे स्क्वेअर येतं, म्हणजेच इथे येतं 900. काय झाले? 900 आन्सर येते. सो फोर्थ ऑप्शन या ठिकाणी राईट येतं. 12चं किती? 4. चला आन्सर तर आपण या ठिकाणी टाकून घेऊ. या ठिकाणी 9 नंतर 10चं 81 आलं. त्याच्यानंतर 11चं किती आलं? तर 5041 आणि इथं आलेलं आहे 900. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. 13वा प्रश्न. VVIMP क्वेश्चन्स आहे सर्व. थोडं स्लो याच्यासाठी सांगत आहो की तुम्हाला कळलं पाहिजे. एकदम स्पीडमध्ये धावू नये, काय फायदा. येस, हा आहे 13वा प्रश्न. आता या ठिकाणी आपल्याला असं आणि असं करून घ्यावं लागेल. 14 7 98, 98 आणि 2 होतात 100. नवीन विद्यार्थी असेल तर तुम्हाला सांगतो, हा आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. इकडून जाताना गुणाकार करायचा, त्याच्यामध्ये हे प्लस करायचं. 14 गुणिले 7 म्हणजे 98 झाले. 98 प्लस 2 म्हणजे 100 झाले. हे 2 कटच करून टाकायचे डायरेक्ट फायनली. 100 भागिले 7 याला जैसे ते ठेवायचं. 100 भागिले 7. अपूर्णांकाला जर टक्के लागलेलं असेल तर गुणिले 1 भागिले 100 करायचं केवळ. काय म्हटलं मी? अपूर्णांकाला जर टक्के असेल तर गुणिले काय करायचं? 1 भागिले 100 घेणे. एवढं पाठ ठेवा मात्र. झालं. आता हा ऑफ म्हणजे गुणाकार असते आणि हे 4200 भागिले 576चं स्क्वेअर रूट काय ते रे? पाठ करा ना. 24 येते. 24 बरोबर. हे जे कोणत्याही संख्येच्या टोकावर जर हाफ असेल तर त्याला हे म्हणजे असं असते. झालं. व्हेरी इझी. आता तर खूपच इझी आहे. आता आपण काय करणार की एवढा भाग आपण सॉल्व्ह करून घेऊ. कोणताही भाग तुम्ही सॉल्व्ह करू शकता. याला इन्व्हर्स करू शकता, म्हणजेच याला इथले इथं काय करू शकतो माहिती आहे का? भागिले 24ला गुणिले 1 भागिले 24 करू शकतो. आता तर सगळंच गुणिले झालं. आपण बी फ्रँकली आडवा आणि उभा भाग देऊ शकतो. या ठिकाणी 100 100 कॅन्सल झाले. या ठिकाणी बघा 7 1 7, 7 सकम 42 म्हणजे इथं आले 600. आता या ठिकाणी आपण करू शकतो 12 2 24, 12 पंचे 60 म्हणजे 50 आले. इथं जर केलं तर इथं 25 आले. आता 25 बरोबर अंडररूटमध्ये x. याला कट केलं त्याचा स्क्वेअर म्हणजे x बरोबर 625. 25चा स्क्वेअर 625 होते. म्हणून प्रॉपर आन्सर आला आपल्याला 5. 13चा 5 येते आन्सर. 13चं काय येतं? 5. 625. नेक्स्ट क्वेश्चन. 7396चं स्क्वेअर रूट काढायला आपल्याला या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे आणि व्हेरी इझी आहे. बघा 6 साठी बघा स्क्वेअर रूटसुद्धा काढता येतं. त्यासाठी ही माझी सिरीज खूपच इम्पॉर्टंट आहे. या सिरीजच्या माध्यमातून तुमच्यावाले सर्व बेसिक क्लिअर होत आहे. 6 म्हणजेच काय झाले? 4 किंवा 6 आपण घेत असतो, कारण की 4 16 6 36. याला कट केल्यानंतर ही 73 संख्या कोणत्या तरी 2 वर्ग संख्येच्या मध्ये बसवायची. 8 या 8चा वर्ग किती? 64. 9चा वर्ग किती? तर 81. 64 73 आणि 81 बरोबर मधोमध बसले. हा 8 इथे टाकायचा आणि हा 60 इथे टाकायचा. 84 नाही ते 86 आहे. 73 पासून तर 81 जवळ आहे का? आहे का? 8चा फरक येतो. इथे कितीचा फरक? 8चा. आणि या ठिकाणी कितीचा फरक? 64 पासून
हे जर म्हटलं तर 9चा फरक बघा ना, 9चा फरक येतो. म्हणून 8चा फरक या ठिकाणी हा इकडचा फरक कमी आहे म्हणून इकडे आपण राईट केलं. 86 प्लस अंडररूटमध्ये x बरोबर 104 हा जो आहे इकडे मायनस होणार 86. आता मायनस केल्यानंतर इथे 4तून 6 जात नाही म्हणून 14तून 6 गेले 8 राहिले, हातचा 1, 10तून 9 गेले 1 राहिला म्हणजे 18. अंडररूटमध्ये x बरोबर 18 हा जर कट केला तर 18चा स्क्वेअर म्हणजे 324 आपल्याला आन्सर आलेला आहे. 14चं 5 आन्सर येते 324, कारण की 18चा वर्ग 324 येते. झालं. आता 15वा प्रश्न. या ठिकाणी हा गुणाकार करून घेऊ, नंतर हा भागाकार सुद्धा करून घेऊ. 18 पंचे किती 90, 9, 18 1 18, 18 9 किती 27, 270 आले. अंडररूटमध्ये x प्लस 270 बरोबर 12 1 12, 12 3 36 म्हणजे इथं आले 300. हे 270 इकडे जर वजा केले तर या ठिकाणी येतात अंडररूटमध्ये x बरोबर या ठिकाणी 30. याला जर असं केलं तर याचा स्क्वेअर येतं, x बरोबर येतं 30चा स्क्वेअर म्हणजे 900. इथं फर्स्ट ऑप्शन या ठिकाणी राईट आलेलं आहे. स्पीड घ्यायची आहे तुम्ही. झालं. या ठिकाणी 14चं काय आलेलं आहे 13चं 625. नेक्स्ट 14चा आन्सर आहे 324 आणि 15 आलेला आहे 900. बघा या पद्धतीने तुम्हाला ही टेस्ट सोडवायची आहे. जे विद्यार्थी माझ्याकडे टेस्ट सिरीज जॉईन करेल त्याला हे सुद्धा टेस्ट मी उपलब्ध करून देतो. 16वा प्रश्न. या ठिकाणी हा खूप इझी आहे, कारण की आता एकदाचे ह्या टेस्ट संपल्या ना की नंतर हे प्रश्न येणार नाही, कारण की आता टेस्टमध्येच फायनली टाकून दिलेलं आहे मी 25-25 मार्कच्या टेस्ट. 100पेक्षा जास्त घेणार आहोत. आता थांबणारच नाही ह्या टेस्ट. चालूच राहणार आहे ह्या टेस्ट. काय म्हटलं मी, चालूच राहणार आहे. ठीक आहे. ओके. आता बघा. येस. या ठिकाणी 3चा आता 32 गुणिले 3चा घातांक 6 म्हणजे 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 हे बघा 6 वेळेस लिहिले डिवायडेड बाय 81 गुणिले 4चा वर्ग म्हणजे 4 चूक 16. झालं. आता आपण काय करणार बघा. 4 चूक 16, 4 8 32, 8 आले. आता हे 3 3 कट करू. 3 1 3, 3 2 6, उरले 2 झाले 21, 3 7 21, 3 1 3, 3 9 27, 9 3 27, 3 1 3, 3 3 9, हा 3 आणि हा 3 कटला. म्हणजे इथं आलो आपण 8 हे 8 गुणिले हे 3 3 गुणिले 3 भागिले या ठिकाणी किती आहे 4. 4 1 4, 4 2 किती 8. म्हणजे फायनली आपण आलो 2 गुणिले 3 गुणिले 3 म्हणजेच 3 2 2 3 6, 6 3 18. 18 आले आपल्याला. किती आले 18. आता 18 आल्यानंतर या ठिकाणी ते जातात कुठे 18 बरोबर अंडररूटमध्ये x. हे बघा अंडररूटमध्ये x म्हणजे इथे येतं 18चा स्क्वेअर. या ठिकाणी सुद्धा 16चं आन्सर काय येतं तर ते 324 येते. सेकंड ऑप्शन राईट आहे, कारण 18चा स्क्वेअर 324 झाला. 17वा प्रश्न बघा. 17th जो आहे प्रश्न सोपाच आहे. या ठिकाणी 7 1 7, 7 8 56, 2 1 2, 2 चूक 8, 4. 4 गुणिले 441 म्हणजे किती तर 21 हे पाठ पाहिजे. वजा 729 म्हणजे किती, वर्गमुळात 729 म्हणजे किती 27. किती येतं 27 बरोबर असा. इथे गुणाकार करू. 4 1 4 आणि 4 2 किती 8, 84 वजा 27 बरोबर अंडररूटमध्ये x. 14तून 7 गेले 7 राहिले, हातचा 1, 8तून 3 गेले 5 राहिले म्हणजे अंडररूटमध्ये x. इथं जर केला तर इथं स्क्वेअर 57चा स्क्वेअर आपल्याला आन्सर येते. 57चा स्क्वेअर काढूया आपण. 5चा स्क्वेअर 25, 7चा स्क्वेअर 49, 7 2 14, 14 पंचे किती 70, हे 70 आपण असे लिहिले. प्लस केला 9 4 7 आणि 5 किती 12, हा चालू आहे म्हणजे 3. 3249 आन्सर येते. 17चं 2 आन्सर आलेला आहे 3249. यस. 18 या ठिकाणी पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला सरळ करून घ्यायचं अपूर्णांकामध्ये. इथं किती ते 12 3 36 2 किती 38, 38/3 होय. हे 38/3 गुणिले हे किती 324 म्हणजे 18, वर्गमुळात 324 म्हणजे 18 येतं ना. 18चा स्क्वेअर
324 येते म्हणून 18 घेतले. आता इथं सॉल्व करून घेऊ याला. 3 एक 3, 3 सकम 18, 36 गुणिले 38 गुणिले 6, साईन 48, 4 आले आजचे, साईन 3 18, 18 आणि 4 22, साईन 48, 4, साईन 3 18, 18 आणि 4 22, मायनस हा मायनस आहे म्हणून मायनस. आता एवढं आपण या ठिकाणी सॉल्व करून घेऊ. 34 भागिले किती हे टक्के म्हणजे 100 गुणिले 1450 पद्धतशीर. शून्य कॅन्सल, शून्य कॅन्सल, 5 दुनी 10, 5 दुनी 10, 5 9 45, बे एक बे, 17 दुनी 34, 17 गुणिले 29, 9 9 सती 63, 6 9 एक 9, 9 6 किती होते 15. इथं क्रॉस मारला तर 17 दुनी 34 प्लस केलं तर 3 9 4, 493 होते हे 493. 228 मायनस 493 हे दोन आपण नंतर सॉल्व करू. आता आपण कोणत्या स्टेप्सवर आलो. देअरफॉर 228 वजा 493 बरोबर हे एवढं जे आहे ना तर याला कट करून अंडररूटमध्ये एक्स म्हणत असते वजा 280. बघा आता काय करायचं याची वजाबाकी आपण करून घेऊ. महत्त्वाचा प्रश्न आहे हा. महत्त्वाचा म्हणजेच 12 36 2 38 38 भागिले 3 म्हणजेच इथं 18, 3 सकम 18, 8 सकम साईन 48 4, साईन 3 18, 18 आणि 4 22 बरोबर आलं. या ठिकाणी 34 भागिले 100 गुणिले हे केलं आपण. ओके. 0 0 कॅन्सर घेतला. 5 2 10, 5 2 10, 5 9 45, वेग 17, 17 गुणिले 29 म्हणजे आपण 493वर आलो. हे आपण हे केलं. आता आपण या ठिकाणी वजाबाकी करू. वजाबाकी बघा. वजाबाकी म्हणजे इथं 493 मधून 228 वजा करायला लागेल. 8 आणि 5 किती 13, हातचा वाला 1, 8 आणि 5 किती 13, 13तून 8 गेले 5 राहिले, हातचा वाला 1 घेतला, 9तून 3 गेले 6 राहिले, इथं 265 येतात परंतु चिन्ह वजाचे येते म्हणून वजा 265 आले. वजा 265 आणि हा वजाचा अधिक होणार अधिक 280 बरोबर अंडररूटमध्ये एक्स. या स्टेप्सवर आला आपण आणि सोपा आहे. काढूया आपण याचा आन्सर. आता या ठिकाणी बघा 265 मधून 280 निघत नाही म्हणून 280 मधून 265 घेतले तर इथे येतं 15. मोठ्या संख्येचे चिन्ह प्लस आहे म्हणून इथं प्लसचं चिन्ह देण्याची काही गरज नाही. इथं आला एक्स. याला जर कट केला याचा स्क्वेअर 15चा स्क्वेअर म्हणजे होते 225. प्रॉपर आन्सर आला आपल्याला 225. सो सेकंड ऑप्शन हे राईट आहे. गोंधळ कुठे उडतो की या ठिकाणी लहान संख्येतून मोठी संख्या जात नाही रे बाबा. मग काय आन्सर येईल. काही उद्या ना वजाबाकीची संख्या असो किंवा प्लसमध्ये संख्या असो स्क्वेअर तो त्याचावाला प्लसमध्येच येत असतो. इथं तर प्रॉपर 15 आलं म्हणून काही तेवढी दिक्कत झाली नाही आपल्याला. 15चा स्क्वेअर म्हणजे 225 आपल्याला या ठिकाणी आन्सर आलंच. ओके. 18 प्रश्न आपण सॉल्व केले. इथं आपण टाकून देऊया त्याला. 16चा आन्सर किती आला 324. यस. 17चं किती आलं तर 3249 आणि 18चा आन्सर आला आपल्याला 225. 25 प्रश्न सॉल्व करायचे आहे. आणि हे जर प्रश्न तुम्ही सॉल्व करत गेले ना तुमचं वेळी एवढी प्रॅक्टिस करून घेणार मी की मी सांगितलंच तुम्हाला आता मी हटणार नाही. आता मी 100 टेस्ट पूर्ण केल्याविना राहणार नाही. मॅथ्स रिझनिंगच्या सोबतच मराठी आणि इंग्रजीच्या दोन आपण सेक्टर घेतले. कोणकोणते जसं या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा. या ठिकाणी काय आहे गणित आणि बुद्धिमत्ता. गणित आणि बुद्धिमत्तेची मिक्स एक टेस्ट असेल. एक तर गणिताची राहील नाही तर बुद्धिमत्तेची राहील. आणि याच्याच जागेवर मराठी आणि इंग्रजी येणार. काय येणार मराठी आणि इंग्रजी येणार. आणि मराठी आणि इंग्रजीतला कुठला तरी एखादा टॉपिक त्या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि 25 प्रश्न त्याच्यावर विचारले जाईल. म्हणजेच तुम्हाला माझ्यावाल्या यूट्यूबच्या माध्यमातून म्हणजे माझ्या चॅनलच्या माध्यमातून भरपूर सारा सपोर्ट पण होणार आहे. चला 19वा प्रश्न आपण घेऊ. आता या ठिकाणी बघा 288चा स्क्वेअर म्हणते. आपण 288चा स्क्वेअर कशाला काढू. डायरेक्टली गुणाकार करू ना. कुठे नाही कुठे कटकुट होणारच आहे. भागिले किती हे 24 गुणिले किती हे 36. एवढा आपण सॉल्व करून घेऊ. आता या ठिकाणी बघा कसा भाग जाणार हा प्रश्न निर्माण होतो. 12 2 24 12 3 36 3 भाग दिला असा आडवा भाग दिला. बे एक बे बे एक बे बेचुकाट आणि बेचुकाट असं झालं ते. आता 288 गुणिले 144 गुणिले 3 त्याले भागिले हे 18 आहे.
लक्षात घ्या. आता भागिले जर 18 असेल तर या ठिकाणी याचवाला इन्व्हर्स करता येते. याला भागिलेचं काय करायचं, गुणिले 1/18 करायचं आणि असा भाग द्यायचा. 3 1 3, 3 सकम 18. आता 6 1 6, 6 2 किती 12, उरले 2, 6 चूक किती 24. म्हणजेच 288 गुणिले 24 बरोबर हे अंडररूटमध्ये एक्स. एवढं आपल्याला सॉल्व करावं लागेल. एवढं सॉल्व केलं की आपल्याला आन्सर या ठिकाणी आलंच. कसं की 288 गुणिले 24 बरोबर अंडररूटमध्ये एक्स, याचा गुणाकार आपल्याला करावा लागेल. असा 4 8 32, 3 आले आजचे, 4 8 32 आणि 3 35, आणखी आजचे 3 आले, 4 2 8, 8 आणि 3 किती 11. त्याच्यानंतर या ठिकाणी 2 8 16, 2 8 16 ने किती 17, 1 2 2 4 ने किती 5. म्हणजे या ठिकाणी 2 6 5 11, हातचवाला 1 इथं 9 आणि इथं 6, 6912. 6912 बरोबर अंडररूटमध्ये एक्स. याला जर कट केलं त्याचा स्क्वेअर करावा लागते. याचा स्क्वेअर काढणे पॉसिबल आहे का, नाही. म्हणूनच त्यांनी ऑप्शनमध्ये असं ऑप्शन दिलं 6912, 6912चा स्क्वेअर इथं स्क्वेअर, म्हणजे फोर्थ ऑप्शन या ठिकाणी राईट येते. चला नेक्स्ट क्वेश्चन, 20वा प्रश्न. आता बघा या ठिकाणी अंडररूटमध्ये 441, अंडररूटमध्ये 441 म्हणजे काय होणार. तर मित्र या ठिकाणी होते 21, 21चा वर्ग होतो ना, गुणिले एवढा आपण सॉल्व करून घेऊ. वजा बाकी आहे. हे 0.35 मधून 0.35 गेले, 0 0 राहिला. असं 5तून 9 जात नाही म्हणून 15तून 9 गेले, 6 राहिले, हा चालू एक या ठिकाणी दिला. 8तून 7 गेला, 1 राहिला आणि इथं 0, म्हणजेच इथं आले 16.00 म्हणजे 16. ठीक आहे. आता 21 गुणिले 16 बरोबर हे काय होय, तर अंडररूटमध्ये एक्स होय. याला केव्हा कोणत्या संख्येच्या डोक्यावर एक हाफ असेल तर ते अंडररूट असते. प्लस 305 झाला, आला आपला आन्सर. आता याचा गुणाकार केल्यानंतर 16 1 16, हा चला 1 16 2 32 ने किती 33 बरोबर अंडररूटमध्ये एक्स प्लस 305. आता हा जो प्लस आहे इकडे होणार आहे मायनस, 336 मायनस 305 बरोबर अंडररूटमध्ये एक्स. इथे जर आपण वजाबाकी केली तर तिथे येते 31, डायरेक्ट 31 येते. कारण की बघा 6तून 5 गेले, 1 राहिला, 3तून 0 गेले, 3 राहिले आणि इथं 0 म्हणजे 31. फायनली आपण 31 बरोबर अंडररूटमध्ये एक्स, इथं हे केलं त्याचा स्क्वेअर, एक्स बरोबर 31चा स्क्वेअर म्हणजे होते 961. प्रॉपर आन्सर आपल्याला आला 961. सो फोर्थ ऑप्शन आपल्याला या ठिकाणी राईट आहे. चलो 21वा प्रश्न. आता बघा या ठिकाणी तुम्हाला जर घनमूळ काढता आलं नाही तर तुम्ही चुपचाप कुठला तरी आन्सर मारून द्यायचं. पण तुम्हाला येते ना, मग कशाला हार मानायची. 6 जर असेल, मी तुम्हाला काय सांगितलं की घनमूळ काढताना जर या ठिकाणी 2 असेल तर 8 लिहायचे आणि 8 असेल तर 2 लिहायचे, 3 असेल तर 7 लिहायचे आणि 7 असेल तर 3 लिहायचे. पण हे जर नसेल तर जो आहे तोच लिहायचा. नाही आहे ना, 2 8 3 7 नाही, नाही तर 6 लिहायचा. 3 अंक कट ऑफ करून टाकायचे. कट 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 कट. आता या ठिकाणी 17च्या आधीची घनसंख्या, 17च्या आधीची घनसंख्या काय येते, 2चा घन किती येतो 8, 3चा घन किती येतो 27, म्हणजे 17च्या आधीची घनसंख्या 8 आहे आणि त्याच तो येतो 2, म्हणून इथं 2 लावायचे, 24 येते मित्र आहे, 24. आता आपण कोणत्या स्टेप्सवर आलो हे लक्षात घ्या. आपण कोणत्या स्टेपवर आलो, आपण या स्टेप्सवर आलो जे VVIMP स्टेप आहे. इथं 6318 भागिले हे 24, बघा ना भागाकारात चिन्ह आहे म्हणून भागिले, बरोबर इथे एक्स गुणिले हे किती 9 झालं. आता काय करायचं, इथे भाग द्यायचा. कितीचा भाग जाणार, कितीचा जाऊ द्या, आधी आपण 2नच देऊन टाकू. 2 1 2 2 3 6, 2 3 6, 2 1 2 उरला 1, 2 5 10, इथं 2 9 18. आता 13चा भाग निश्चितपणे जाईल असं दिसून येतं. 13 1 13, 13 2 24, 13 3 39 जास्त होते. 13 2 24 जर या ठिकाणी वजा केले तर इथे येतात 5. नंतर 13 चूक 52, 52 जर केले तर उरतात 3 आणि 13 3 39, म्हणजे 243 झाले. आता फायनल स्टेप्समध्ये 243 बरोबर अंडररूटमध्ये एक्स गुणिले 9 आलं की नाही. हा जो गुणिले 9 आहे इकडे जाणार आहे भागिले 9, म्हणजे 9 1 9, 9 2 18, उरले किती 6 झाले 63, 9 7 63,
इथे फायनल असं आलं की 27 आले ना, 243 भागिले 9 म्हणजे 27. 27 बरोबर अंडररूटमध्ये एक्स याचा आला होतो स्क्वेअर. 27चा स्क्वेअर तुम्हाला काढता आला पाहिजे. 27चा स्क्वेअर काढता आल्यापेक्षाही तुम्हाला तो पाठ असला पाहिजे. 27चा वर्ग किती होते रे? किती होते? तर 729 होते. सो प्रॉपर आन्सर आला आपल्याला सेकंड. पण काढू कसा बघा. 27 लिहून घ्यायचे. इथं 2 म्हणजे 0,4, 7 7 49, 7चे दुप्पट 14 करायचे, 14 2 28 असे या ठिकाणी लिहून टाकायचे. झाले 9 व 8 4 12 हात चला 1, इथं 7, 729 आलं. म्हणजे सेकंड ऑप्शन या ठिकाणी राईट आहे की नाही. 23वा प्रश्न आपण घेऊ. 23वा प्रश्न या ठिकाणी बघा. ओके, 4624चं जर तुम्हाला वर्गमूळ आलं नाही तर काही खरं नाही. कोणत्याही पद्धतीने तुम्ही काढा, पण स्क्वेअर रूट मात्र काढा म्हणजे काढाच. 4 असेल तर 2 किंवा 8 आपण लिहितो. याला कट करतो आणि 46 ही संख्या कोणत्या दोन वर्गसंख्येच्या मध्ये बसते? तर 6चा वर्ग 36 आणि 7चा वर्ग 49. 36 आणि 49च्या बरोबर मधोमध 46 ही संख्या बसली. म्हणजे 6 इथे टाकला आणि 6 इथे टाकला. कोणताच जवळ आहे. 36 आणि 46 इथं 10चा फरक येतो आणि इथं खूपच कमी फरक आहे 3चा. म्हणून 68 इकडचा फरक कमी आहे म्हणून इकडचा राईट आन्सर मारायचं. आता आपण कोणत्या स्टेप्सवर आलो? ह्या स्टेप्सवर आलो. 68 बघा, 68 प्लस अंडररूटमध्ये एक्स प्लस 12 वजा 43 बरोबर 137. एवढंच आहे. आपण काय करायचं की याला काय करूया आपण आता, सगळं प्लस मायनस आहे की नाही. तर हा अंडररूटमध्ये एक्स एका बाजूला ठेवू बरोबर 137च्या नंतर एक इकडे रिप्लेस करू. वजा 43चं होणार आहे अधिक 43, अधिक 12चं होणार आहे वजा 12, आणि या ठिकाणी हा जो प्लस 68 आहे हा होणार आहे मायनस 68. आता देऊया ना, भाग देऊया. या ठिकाणी जर बेरीज केली तर इथे येते हे 180. 180 वजा 12 वजा 68. 180 वजा 12 जर म्हटला तर 10तून 2 गेले, 10तून 2 गेले, 8 राहिले, हातचवाला 1 म्हणजे 68, 168. 168 वजा 68 म्हणजे हे आले 100. अंडररूटमध्ये एक्स बरोबर आले 100 आणि याला जर कट केलं तर याचा स्क्वेअर. 1चा वर्ग 1 येतो आणि 2 शून्यासाठी 4 शून्य लागतात. म्हणजे एक्स बरोबर 10,000 आन्सर येते. सो फर्स्ट ऑप्शन मला या ठिकाणी राईट दिसून येते. राईटच आहे मित्र. चला आता 19चं सुद्धा आन्सर आपण टाकू. 19 किती आलं होतं? हे 4. 20चा आहे 961. 21चा आन्सर आपण घेतलेला आहे 729. 729 आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी 22चा आन्सर आलेला आहे 10,000. याच पद्धतीने तुम्ही टेस्ट सोडवा. जो विद्यार्थी टेस्ट सोडवेल त्याचा पेपर कव्हर होईल. आणि मी तर 100पेक्षा जास्त टेस्ट घेणार आहोत, थांबणारच नाही. आता रिझनिंगच्या वेगवेगळे जे चॅप्टर आहे, इनइक्वॅलिटी असेल, गणिताचे चॅप्टर आहे, ॲप्रोक्झिमेशन आहे, हे जे सिम्प्लिफिकेशन आहे ते पण, नंतर क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, सिम्पल इंटरेस्ट आहे, कंपाऊंड इंटरेस्ट आहे, त्याच्यानंतर एक्सपोनंट अँड सर्ड म्हणजे घातांक आणि करणी आहे, पर्सेंटेज आहे. सर्व चॅप्टर आपण घेणार आहोत आणि त्याच्याला स्पेशली प्रत्येक टॉपिकवर 25-25 मार्कच्या टेस्ट मी घेतो. चला, बरोबर आलं की नाही? 10,000. 23वा प्रश्न हा थोडासा तुम्हाला एकदम असा दिसून येत असेल, परंतु मी त्याला बरोबर लिहून घेतो आधी. हा कलर बरोबर नाही झाला, पूर्ण लिहित आहो. 11 असं 4 4 9 गुणिले 6 2 4 1 म्हणजे 6241. इथं 54चा स्क्वेअर बरोबर अंडररूटमध्ये एक्स प्लस 74चा स्क्वेअर झालं. आता दिसून येते. हा प्रश्न समजून चाला, मी जो लिहून दिला आहे तो. येस, सॉल्व करूया. 11,449. 9 साठी आपण काय लिहित असतो? 3 आणि 7 लिहितो. लिहिले, 2 अंक कट केले. हे 114 कोणत्या दोन वर्गसंख्येच्या मध्ये बसते? तर 10चा वर्ग 100 आणि 11चा वर्ग 121 याच्यामध्ये बसते. हे 10 इथं टाकले, हे 10 इथं टाकले. कोणतेच जवळ आहे? तर या ठिकाणी 14ची गॅप्स आहे आणि या ठिकाणी मात्र कमी गॅप्स आहे, 7चीच गॅप आहे की नाही. म्हणून 107 बरोबर आहे. 11,449चं स्क्वेअर रूट येते 107 गुणिले. आता 6,241 म्हणजे हा जो 1 आहे तर 1 साठी 1 किंवा 9 लिहित असतो
बरोबर आहे, म्हणजे एक एक 9 येते म्हणून. आता हा जो 62 आहे मित्रा, हा जो 62 आहे हा किती 7चा वर्ग 49 आणि 8चा वर्ग 64, म्हणजे 49 आणि 64च्या मध्ये बसते, म्हणून इथं 7 आणि इथं 7. कोणता जवळ आहे? 49मधून 62 खूपच लांब येतं आणि 62 पासून 64 खूपच जवळ आहे, म्हणून 79 आले. हे झालं, केला गुणाकार. हा इथं गुणाकार आहे वजा. आता याचवाला स्क्वेअर आपण जर केला 54चा स्क्वेअर तर किती येते बरं? हे बघा 54 आपण घेतले, 25 4 × 16, इथं 8 8 पंचे किती? हे 40, म्हणजे 6 1 9 आणि 2 2916 हा 54चा स्क्वेअर येते. पद्धतशीर लक्षात घ्या, बरोबर. आणि अंडररूटमध्ये एक्स अधिक, आता 74चा स्क्वेअरसुद्धा आपल्याला काढता आला पाहिजे. 7 7 किती 49, 4 4 किती 16 आणि 4 2 8, 8 7 किती 56, म्हणजे इथं 56 टाकले, 6 7 इथं 4 इथं 5, 5476 हा 74चा स्क्वेअर येते. आता सगळ्याला जोड आपण करून घेऊ. जोडायचं याला कसं जोडणार की 103 गुणिले हे 71, हे बघा याच्यावाले 103, याच्यावाले गुणिले किती 71 वजा 54चा स्क्वेअर येतं 2916, बरोबर अंडररूटमध्ये एक्स प्लस हे किती आले 5476. आता वजाबाकी तर आपल्याला करणं क्रमप्राप्तच आहे, जे काय असेल कॅल्क्युलेशन ते. या ठिकाणी याचाला पहिले गुणाकार करून घ्यायला लागेल. इथं जर 1 गुणाकार केला तर 103 येते, असा क्रॉस दिला तर 7 3 21 आणि 7 1 7, या ठिकाणी 3 1 3 7, 7313. आता इथं जागा नाही म्हणून आपण इकडे करूया, थोडीशी जागाच आहे आपल्याला. तर 7313 वजा 2916 बरोबर अंडररूटमध्ये एक्स प्लस 5476 येईल आन्सर त्याचं लगेच. वजाबाकी केल्यानंतर 13तून 6 गेले 7 राहिले, 6 7 13 होतात ना. हा चला 1, 11तून 2 जात नाही म्हणून 1तून 2 जात नाही म्हणून 11तून 2 गेले 9 राहिले, 9 2 11, हा चला 1 या ठिकाणी दिला. 3तून 10 जात नाही म्हणून 13तून 10 गेले 3 राहिले, हा चला 1, 7तून 3 गेले 4, 4397 आले. 4397 बरोबर अंडररूटमध्ये एक्स प्लस 5476 हे इकडे वजा करावं लागेल. ओ नो, वजाबाकी केल्यानंतर थोडंसं या ठिकाणी चुकण्याचा मार्ग दिसून येतो. ओके, पुन्हा करावं लागेल त्याला आपल्याला. आता पहिले आपण बघूया कुठं कोणता घोड झाला. 7313 या ठिकाणी 103. ओ अबे यार, इथं 71 107 आले आणि इथं आपण भलतंच घेतलं. ठीक आहे, 1 मिनिट. इथं मिस्टेक झाली होती, 107 इथे 107 पाहिजे होते. हा इथं गुणाकार करून घेऊ एवढा, 107 गुणिले हा 71, म्हणजे हे येणार आहे 107 असा क्रॉस केला 1, 7 7 49 आणि 7 1 7 येतं ते 7 9 5 7, 7597 होईल. 7 7 49 ना, 7 9 5 7597 होईल. ठीक आहे, याला आपण थोडंसं कट करू. 7597 होते हे, कारण की इथं आपण बाय मिस्टेक 103 घेतले, 107 आपले निघाले होते, याला गुणिले. अरे यार, इथं पण आणखी चुकन, हे 79 होय, आणखी गुणाकार करावा लागेल. सो सॉरी हां, कारण की त्रासाबद्दल क्षमस्व. कारण मी काय आता एकदाचा शूटिंगला टाकला की असा बंद करत नसतो व्हिडिओ. गुणिले हे 7 9 आहे मित्र, हां 7 9 आले होते, म्हणजे 79 आले होते. आत्ता येणार आहे त्याचावाला गुणाकार. 9 7 63 आणि 9 1 9 हे झाले असे, कट झाला. 7 7 49 आणि 7 1 7, इथं 3 9 6 किती 15, हा चला 1 इथे 4, 8453 8453 हो रे भाऊ. 8453 वजा 2916 बरोबर अंडररूटमध्ये एक्स प्लस 5476. या ठिकाणी आपण काहीतरी करू आता घोड. एवढं आहे की नाही? हां येस,
8453 वजा 2916 बरोबर अंडररूटमध्ये एक्स प्लस 5476. या ठिकाणी वजाबाकी केल्यानंतर 13तून 6 आणि 7 13 येतं, हातचा आला 1. 5तून 2 गेले 3 राहिले, 4तून 9 जात नाही म्हणून 14तून 9 गेले 9 5 14, हातचा आला 1. 8तून 3 गेले 5 राहिले, 5537 बरोबर ना. यस बरोबर. इथं प्लस 5476 हे इकडे वजाबाकी करायला लागेल. 5476 आता आन्सर येणार आपल्याला. 7तून 6 गेले 1 राहिला, या ठिकाणी 13तून 7 गेले 6 आणि 7 13, हा चला 1 म्हणजे 61 वर्गमुळात. आत्ता इथे आन्सर येतं मित्रा की 61चा स्क्वेअर. 61चा स्क्वेअर आपल्याला काढावं लागेल, म्हणजे इथं याला कट केला स्क्वेअर येणार ना. 6 6 36, इथे 0 1, याचं दुप्पट साइन दोन्ही किती येते 12. इथं आला 1 2 7 3, 3721 आन्सर येते. यस 3721. आपली गलती कुठं झाली, मिस्टेक सुधारली मी, कारण की इथं पहिले घेतले 107 याचा गुणाकार करत बसलो, खऱ्या अर्थाने याचा गुणाकार होता. मग इथं पण आपण थोडासा चुकलो, नंतर हा गुणाकार केला. 8553 आपण घेतले. 8553मधून आपण काढत गेलो तो डायरेक्टली 61चा स्क्वेअर आला आणि आपल्याला प्रॉपर आन्सर आपल्याला आलं 3721. चला पुन्हा सॉरी म्हणतो, कारण की थोडीफार इकडे तिकडे बघण्यात मिस्टेक झाली होती, बाकीचं सगळं राईट नाही करणारच होतं. आता या ठिकाणी कसं काढायचं हे सोपंच आहे, अगदी सोपं. कसं बरं तर ओके, पुन्हा रिपीट झाला का हा प्रश्न, कुठेतरी रिपीट झाल्यासारखा हा वाटतो. रिपीट जर झाला असा तर आपण थोडंसं त्याला चेंज करून घेऊ. रिपीट 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 नाही झाला, नाही रिपीट नाही झाला. ठीक आहे, रिपीट नाही आहे कुठेच. मला असं वाटत होतं रिपीट झाला बा म्हणून, पण कुठेही रिपीट नाही आहे. ठीक आहे, 24वा प्रश्न. या ठिकाणी बघा 9 1 9, 9 8 72, बेग बे बेचुकाट झाला. आता वर्गमुळात एक्स वजा इथे किती आले 8, 18/72 नाही सॉरी 18/72 इथं 4 आले, 4 गुणिले 784. 784 कशाचं स्क्वेअर रूट येते बरं, तर 28चं मला दिसून येऊ राहिलं. 28चा जर वर्ग केला तर इथं 4 8 8 64, 8 2 16, 16 2 32, या ठिकाणी 4 8 784 बरोबर आलं. तर 28 येते, हे किती येते 28 बरोबर. 895 वजा 1296चा स्क्वेअर रूट किती येते. 6 साठी आपण काय लिहित असतो, तर 6 साठी 4 किंवा 6 लिहितो. 4 16 6, इथे 3चा वर्ग 9 आणि 4चा वर्ग 16 असं लिहितो. म्हणजे हा 3 इथे लिहितो आणि हा 3 इथे लिहितो, 1296. तर या ठिकाणी काय येतं तर 36 येते. काय येतं 12 4 16, 9 3 12. इथं 36 आपण घेत असतो केव्हा, कारण की 36 जर म्हटलं तर इथं 9 6 6 36, साइन 2 12 12 3 किती 36. या ठिकाणी 6 9 1296. फक्त एकाच ठिकाणी पाठ करून घ्यायचं की 36चा वर्ग 1296 होते, 1296चा स्क्वेअर रूट 36 येते. ओके 36 आलं आणि हे गुणिले किती होते 24. आता सगळ्यांना एका रांगेत लिहून घेऊ, म्हणजेच गोंधळ होणार नाही. अंडररूटमध्ये एक्स वजा 4 गुणिले 28 बरोबर 895 वजा 34 गुणिले 24. यस काय प्रॉपर आन्सर येते ते बघूया. चला हा गुणाकार आधी करावा लागेल. 4 8 किती 32, 3 4 2 8 आणि 3 किती 11. अंडररूटमध्ये एक्स वजा 112 बरोबर या ठिकाणी 895 वजा याचा गुणाकार करून घेऊ. गुणाकार कसा करावा लागेल या ठिकाणी 4 चूक किती 16, हा चौला 1, 4 3 12 ने किती 13, 4 2 8 बेचूक 8 आणि बेचूक 8 आणि बेत्री किती 3 2 6, 6 8 आणि 3 किती 11. या ठिकाणी 8 816 झाले. या ठिकाणी 816 टाकले. 816 जर आपण वजाबाकी केली रे केली, इथं करावं लागेल ना वजाबाकी, तर इकडची वजाबाकी आपण करून घेऊ. 15तून 6 गेले 9 राहिले, 9 6 15, हात चौला 1, 9तून 2 गेले 7 राहिले, 7 2 9 झालं ना, म्हणजे 79 जीव राहिले. ओके
अंडररूटमध्ये एक्स बरोबर वजा 112 बरोबर 79. हे 79 याला इकडे सॉल्व करतो हां थोड्याशा जागेमध्ये, जागा नाही म्हणून. या ठिकाणी अंडररूटमध्ये एक्स बरोबर 79. 79 वजाचं होणार आहे अधिक 112. डायरेक्टच करतो मी या ठिकाणी. 9 किती 11, हातचा 1 इथं 9 आणि इथे 1, म्हणजेच हे आले 191. अंडररूटमध्ये एक्स बरोबर 191. म्हणून याचा स्क्वेअर 191चा स्क्वेअर आपल्याला काढावं लागेल. काढूया ना, काय इजीच आहे आपल्याला काढणं ते. 191 म्हणजेच असं लिहून घ्यायचं. हा 19चा स्क्वेअर तुमच्या पाठाच आहे. किती येते बरं? अरे किती सोपा आहे, 361 येतो बरोबर की नाही. आणि 1चा स्क्वेअर 0 1 येते. याची दुप्पट करायची 2 आणि 19 2 38 करायचे. इथे 38 टाकले. 1 8 4 6 3 एवढं आलं. म्हणजे अबे यार चुकलं मग ते तर. या ठिकाणी काय चुकलं, काय मिस्टेक झाली ते आता फाइंड आउट करावं लागेल, कारण की 36,441 इथं तर ऑप्शनमध्ये नाहीच आहे. थांबा. 18/72 अंडररूटमध्ये एक्स वजा 4 बरोबर घेतले गुणिले हे 28 म्हणजे हे पण बरोबर घेतले. 895 वजा 36 गुणिले 24 36 यार 36 गुणिले 24 नाही घेतले होते आपण या ठिकाणी. इथं बघा, याला इथं आपण घेऊया 36 गुणिले 24. इथे मिस्टेक झाली. इथे 4 सकम किती 24 2 4 3 12 2 किती 14, 36 2 किती 72. इथं 4 6 8 864 होते. हे 864 होते. मी काय करत बसलो. थोडंसं असं करूया आता आपण. 8 किती हे झाले 64. लक्षात घ्या, एका दुसरी मिस्टेक होतेच काही केलं तरी. अंडररूटमध्ये एक्स वजा 112 बरोबर 895 वजा हे 816 नव्हते तर हे 864 होते. सो 864 आणि एवढं जर सॉल्व केलं तर आपल्याला आन्सर येणार. आता ठीक आहे, ते थोडंसं भलतंच आलेलं होतं. आता या ठिकाणी वजाबाकी आधी करून घेऊ. 5 4 गेला 1 राहिला. 895 ना यस, 864 ना यस. ओके, एवढ्या स्टेप्सवर आपण आलो. आता डायरेक्टलीच आपल्याला आन्सर निघेल. या ठिकाणी 5 4 गेला 1 राहिला. 9 6 गेले 3 राहिले 31 आले हे. आता अंडररूटमध्ये एक्स वजा 112 बरोबर 31. हे जे वजा आहे तर हे अधिक होणार आहे 112. आता या ठिकाणी इथं आले 3 आणि इथं आले 4 143 आले. अंडररूटमध्ये एक्स बरोबर 143. आता याचा स्क्वेअर करावा लागेल. आत्ता आपल्याला आन्सर येणार रे भाऊ बरोबर. 14चा वर्ग किती? अरे मित्रा किती सोपा आहे. 14चा वर्ग 196 आणि इथे येतं 3चा वर्ग 9. हिचे दुप्पट केली तर 6. 14 सकम 84 असे या ठिकाणी 84 टाकले तर आपलं प्रॉपर आन्सर या ठिकाणी येतं. 8 6 किती 14, 8 6 किती 14, हा चौला 1 इथं 2 म्हणजे 20,449 आन्सर येते. 20,449 सेकंड ऑप्शन आहे. आता ऑप्शनमध्ये दिसलंच नाही म्हणजेच आपले लाईट लागले आणि मग आपण लक्षात घेतलं की कुठेतरी काहीतरी मिस्टेक झाली. इथं 36 आलेले होते आणि घेतलेले कायचे 34 आणि गुणाकार करत बसलो आणि चुकत गेलं. आणि जिथं 816 नाही पाहिजे होते त्या ठिकाणी पाहिजे होते आपल्याला किती तर 864 आणि एवढीशानं आपलं चुकत गेलं होतं, परंतु ते आणलं मी शेवटी राईट आन्सर 20,449. चला, देर इज अ लास्ट क्वेश्चन. शेवटचा क्वेश्चन अतिशय वेधकतेने आपण सॉल्व करूया, कारण की आपली टेस्ट सिरीज आहे आणि सलग 25 प्रश्न सॉल्व करून देणे आणि तेही न चुकता. एखाद दुसरी मिस्टेक आली तर तुम्ही समजून घेत चला, कारण की मी काही व्हिडिओ बंद नाही करत. त्रास होतो थोडासा. व्हिडिओ बंद करा, चालू करा, पुन्हा एडिट करा. एडिट न करता डायरेक्टली सॉल्व करून देत असतो मी तो. या ठिकाणी 17चा स्क्वेअर किती पाठच पाहिजे म्हटलं मी, पाठच पाहिजे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर जरी काढला ना तुम्ही तरीसुद्धा याचं आन्सर निघू शकते ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरमध्ये. परंतु आपण तसं नाही काढू. इथं व्हॅल्यू आपल्याला स्क्वेअर काढणारे आहे ना, मग आपण कशाला फॉर्म्युल्याच्या मागे लागायचं. 17चा स्क्वेअर म्हणजे 289 प्लस 23चा स्क्वेअर म्हणजे 529 बरोबर अंडररूटमध्ये एक्स. हे तर लगेच आन्सर निघेल. यस, लगेच. कसं बरं? खतरनाकच प्रश्न आहे राजा हा. मग 99 किती 18, हातचा वाला 1, 8 इथं 11, हातचा वाला 1. या ठिकाणी 6 आणि 2 किती 8, 818 बरोबर असं आलं. घे आपत. आता या ठिकाणी याचा स्क्वेअर होणार म्हणजे 818चा स्क्वेअर काढ म्हणते. आता काढा तर लागेलच भाऊ, नाहीतर नन ऑफ दिस मारून घ्यावं लागेल.
काढतो मी काय काढून देतो कशाचा स्क्वेअर. तुम्ही सुद्धा असंच करा. इथून मागून एका अंकानंतर अशी रेष मारा. 81चा स्क्वेअर आपण पहिले बाजूला काढून घेऊ. ह्या 81चा स्क्वेअर, 81चा स्क्वेअरसाठी आपण असं चाललो इकडे. थोडंसं बाजूला 81चा स्क्वेअर काढून देतो. कसं काढणार? इजी. इजी म्हटलं की सर्व इजी होऊन जाते. इजी करत म्हणत जायचं आपण. ठीक आहे, 1 मिनटं पेन घेतो थोडासा डेंजरवाला. 8 8 किती 64 आणि इथं 01. याची दुप्पट घेतली तर 8 2 16. हे 16 इथं टाकले तर 1 6 5 6 6561 आले. आता हे 6561 इथे लिहिले. 81चा स्क्वेअर जणू काय आपल्याला माहीतच आहे, असे आपण घेतले 6561 आणि 8 8 किती 64 झालं. आता याची दुप्पट करू. 8 2 किती हे तर 16. 16 गुणिले 81 करायचे आणि बरोबर ती इथे लिहायचे. 16 1 16 हातचाला 1 आणि 16 गुणिले 8 8 सकम 48 4 म्हणजे 128. 16 8 28 नासे. 8 सकम 48 8 1 8 4 किती 12. 12 ने 1 मग काय होते ते म्हणजेच 1 इथे ॲड झाला तर 129 इथं ॲड होणार. आणि 4 6 2 किती 12 हातचाला 1 9 2 किती 11 हातचाला 1 6 3 किती 9. इथे येतं 6 आणि इथे येतं 6. इथं किती आले 6,69,124. 6,69,124 येतं 818चा स्क्वेअर. म्हणून प्रॉपर आन्सर आहे या ठिकाणी 4th. ठीक आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला 25ही प्रश्न सॉल्व करून दिले. तुमचं काम एकच आहे मित्रांनो की माझा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, स्टेटसला ठेवा, तुमच्या मित्रांच्या ग्रुपवर पाठवा, त्यांनाही सांगा स्टेटसवर ठेवायला. आणि जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू प्लीज सबस्क्राईब माय चॅनल ॲट फर्स्ट. बेल आयकॉन दाबा, कारण की बेल आयकॉन जर दाबलं तर तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येतं, म्हणजे तुम्ही फर्स्ट व्ह्यूअर ठरू शकता. आणि तुम्हाला माझावाला व्हिडिओ आवडत असेल, माझी टेस्ट सिरीज जर तुम्हाला व्हॅल्युएबल वाटत असेल तर प्रत्येकच व्हिडिओला तुम्ही लाईक करत चला. येस, एवढीच रिक्वेस्ट आहे. इथेच थांबतो. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.